नमस्कार, नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत कुंभमेळ्याला. महाकुंभ म्हणजे गुरु दर 12 वर्षांनी सूर्याची एक परिक्रमा करतो, त्याच्यानंतर जी पर्वणी येते ती कुंभमेळा. परंतु यावर्षीची पर्वणी अशी आहे की सूर्य मकर राशीत आणखी गुरुची जी स्थिती आहे 144 वर्षांनी आलेली ही परिस्थिती आहे. आणि महाकुंभमेळा ही यमुना मैया आहे, ही गंगा मैया आहे. आणि आपण आता संगमावरती स्नानासाठी चाललेलो आहे. चला आपण आता संगमावरती स्नानासाठी जातो आहे. आपण बघू शकताय आज कुठलीही पर्वणी नाही. रात्रीचे 2:30-3 वाजलेले आहेत तरीसुद्धा स्नानासाठी इतकी गर्दी आहे. ही सगळ्यात कमी गर्दी आहे. ज्या दिवशी इथे प्रत्यक्ष एखादी पर्वणी असते, अमावस्या, पौर्णिमा किंवा महाशिवरात्र, त्यावेळची गर्दी आपण कल्पना करू शकणार नाही एवढी असते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांना सांगतो की कुंभमेळ्याला अवश्य यावं. इथं राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था योगी सरकारने उत्तम पद्धतीनं केलेली आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. सगळी व्यवस्था केलेली आहे, सगळी व्यवस्था. आपण फक्त इथं या, स्नानाचा आनंद घ्या आणि या 144 वर्षांना एकदा येणाऱ्या पुण्यपर्वणीचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी सगळ्यांना विनम्र प्रार्थना आहे. आपण आता लवकरच गंगा मैया, यमुना मैया आणि सरस्वती मैया यांच्या पवित्र अशा संगमामध्ये स्नान करणार आहे. तत्पूर्वीच आपण दुपारी तिलवारा घाटावरती नर्मदा मैयामध्ये देखील स्नान केलेलं आहे. आणि हे बघा, ही गंगा मैया. जय हो गंगा मैया, जय हो यमुना मैया. आणि हा आहे त्रिवेणी संगम. गंगा, यमुना, सरस्वती यांचा हाच आहे त्रिवेणी संगम. हे बघा, हा त्रिवेणी संगम अतिशय उत्तम असा घाट इथं बांधलेला आहे. आणि हा संगम आहे. नर्मदे हर, हर हर गंगे, हर हर नर्मदे, हर हर यमुने. कपडे